सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। अमर संस्थेतील दोन्ही शिलेदार व्यवस्थापक स्वर्गीय मुकेश चौधरी, स्वर्गीय ज्येष्ठ लिपिक संतोष पाटील यांच्या आठवणींना उजाळा। चोपडा येथील अमर संस्थेतील संस्थेसाठी निस्वार्थ सेवा देऊन शाळेच्या दैवतातून विद्यार्थीप्रिय व कडक शिस्तीचे धडे देणारे मुख्याध्यापक स्वर्गीय डी पाटील उर्फ नाना व अमर संस्थेचे व्यवस्थापक स्वर्गीय मुकेश दत्तात्रय चौधरी, माजी लिपिक स्वर्गीय संतोष प्रताप पाटील यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन आज छोट्याखानी कार्यक्रम घेऊन स्मृतीस्थळ उभारून संस्थेतील दोन्ही शिलेदार यांच्या स्मृतीस्थळाच्या स्मृती अर्पण सोहळा आयोजित करण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, संस्थेचे ज्येष्ठ संचालक डी पाटील व केंद्र प्रमुख अशोक साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित स्मृती अर्पण सोहळा संपन्न करण्यात आला। यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक डी पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की संस्थेसाठी अहोरात्र मदत करणारे व निस्वार्थीपणे सेवा देणारे स्वर्गीय मुकेश चौधरी, स्वर्गीय संतोष पाटील यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांचे स्मृतीस्थळ उभारून त्यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली व यांनी केलेली संस्थेसाठी निस्वार्थी सेवेतून शिक्षकांनी आणि कर्मचारी यांना प्रेरणा घ्यावी असे त्यांनी सांगितले। यावेळी अमर संस्थेतील उपाध्यक्ष मनोज चित्रकथी, सचिव नितीन जोशी, विजय दीक्षित, ज्येष्ठ संचालक डी पाटील, विजय दीक्षित, आर डी पाटील, प्रीती सरवैया, प्रदीप चौधरी, मंडळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। आमच्या ज्या प्रायमरीज आहेत, बालवाडी आहेत, त्या स्तरावर सुद्धा उत्तम प्रकारे संतोष भाऊ यांच्या स्मृतीस्थळाचं आदरणीय स्वर्गीय डी नाना यांचं 2014ला निधन झालं। मुकेश भाऊंचं 2021 आणि संतोष भाऊंचं 2019। असा एकही दिवस या संस्थेत जात नाही की त्यांची आठवण होत नाही। त्यांनी केलेल्या कामाचं मूल्यमापन आदरणीय आपले अध्यक्ष आहेत चंद्रकांत नाना यांनी आपल्या भाषणातून वारंवार केलेलं आहे, करत राहतात। याच गोष्टीचं सर्व शिक्षकांनी आपण सुद्धा आत्मपरीक्षण करून कामकाज करावं अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो। संस्थेच्या जडणघडणीमध्ये अण्णांनी आता जे रोपटे लावले, त्याच्यात नवीन जे रोपटे लावले गुरुकुल, ज्याची मला वाटतं महाराष्ट्रातली सगळ्यात कमी फी 30,000 रुपये ठेवली आणि येत्या शैक्षणिक वर्षापासून फक्त 1,000 रुपयात आपल्याला ज्ञानदानाचं कार्य या संस्थेत मिळणार आहे। तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मित्र लक्ष द्या इकडे विद्यार्थी, आपण समोर जे प्रात्यक्षिक पाहिलेलं आहे याच्या आपण स्वतः तिथं जाऊन स्वतःसाठी आपण आत्मसात करावा आणि पुढच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात 10वी 12वी नंतर त्या संदर्भातला आजच तयारी करून आपण जीवनात यशस्वी व्हावे अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो। आणि ज्या पद्धतीने गुरुकुलमध्ये शिकवलं जात आहे त्याच पद्धतीने आपल्या 1 ते 10 या वर्गात सुद्धा शिकवलं जावं अशी मी शिक्षकांकडून अपेक्षा करतो। राहिला विषय, अण्णांनी पोट तिरकेने सांगितलं की विद्यार्थी 1 ते 4 पर्यंत इकडे असतात, 5 ते 10 दुसरीकडे जातात, 11 ते 12 आपल्याकडे येतात। याचा सुद्धा आपण शिक्षकांनी भविष्यात आपण सरकारच्या मार्गावर असू असे आपण सर्वांनी या करतो आणि माझे 2 शब्द संबोधन